हाय गाईड्स, कसे आहात? मजेत? मी आज तुमच्याशी सहज बोलायला आले. मी रुपाली पोपळे आणि इंस्टाग्राम फॅमिली, फेसबुक फॅमिली, यूट्यूब फॅमिली सगळ्यांना माझा नमस्कार. आणि कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ? मला माहीत नाही कसे वाटतात, पण चांगलेच वाटत असणार. आणि मी आज सहज म्हटलं तुमच्याशी गप्पा गोष्टी करायच्या. थोडंसं म्हणजे तुम्हाला पण कळायला पाहिजे ही लेडीज हिला बोलता येतं की नाही, ब्लॉग वगैरे सगळे तयार करत आहेत. आणि मला पण वाटलं आज तुमच्याशी बोलावं, थोडंसं ब्लॉग तयार करावं. आणि मी खानदेशाची मुलगी आणि विदर्भाची सून. मला दोघं पण भाषा येतात. आणि माझा आवडता छंद आर्टिस्ट, तुम्हाला तर माहीतच आहे. आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीने, इंस्टाग्राम फॅमिलीने वगैरे, फेसबुक फॅमिलीने खूप छान हे केलं. आपली खूप मीडिया खूप छान आपलं झालेलं आहे. आता प्रत्येक स्त्री ॲक्टिव्ह झाली आहे, प्रत्येकाला चान्स मिळतो. ज्या पण स्त्रिया घरी बसायच्या, बोर व्हायच्या, आता त्या पण रील्स वगैरे करतात. आणि एक मनोरंजन होतं, आपली आवड होते आणि आपली सायकोलॉजी थोडीशी शांत राहते. म्हणजे आपले दिमागातले विचार वगैरे चालले जातात आणि छान वाटतात. आणि आपले जे आवड आहे आपण जोपासायलाच पाहिजे ना, का नाही करायचा? कोणी म्हटलं ही बाई रील करते, बापरे हिला शोभतं का, हिला असं होतं का? अरे तिला आवडतं ना, तुम्हाला काय? अरे लोकांचं नाही ऐकायचं, आपल्या मनाचं ऐकायचं, आपल्या घरचं ऐकायचं. आपल्या नवऱ्याला आवडतं ना, करायला काय हरकत आहे? आणि मित्रांनो, मी तर खूप आधीपासून करते. काही माझ्या काही लोकांना माहीतच असेल, काहींना माहीत असेल की माझे पिक्चर वगैरे पण असतं, शॉर्ट फिल्म वगैरे. आणि करायचं, आपली आवड जोपासायची. आज मी सहज तुमच्यासोबत गप्पा करायला आली की मूड झाला माझा. आणि मला असं वाटलं की मारावं तुमच्याशी गप्पा थोडाफार. आणि आज कढीगोळे करायचे होते, पण मला कसं वाटलं आधी थोडंसं तुमच्याशी बोलावं आणि मग करावं कढीगोळे. आणि माझ्या माझ्या विचारात असं आलं की अरे सगळे ब्लॉग तयार करतात, आपण पण काहीतरी बोलायचं. आपण नेमकं बोलायचं काय, विषय काय? तो विषय काही नाही आहे माझा, मी सगळ्याच विषयावर बोलू शकते. पण मला असं सहजच तुमच्याशी बोलावंसं वाटलं म्हणून मी सहज तुमच्याशी बोलायला आली. असं काही नाही, चुकलं वगैरे माफ करा. आणि एक छोटासा ब्लॉग तयार करू म्हटलं, सगळ्यांशी आपल्या फॅमिलीशी बोलू की ही मुलगी नुसती रीलच तयार करते, गाण्यावरच हे करते, ॲक्टिंग करते, पण स्वतःचा आवाज नाही दाखवत, स्वतः काही बोलत नाही आपल्याशी, असं तुम्हाला वाटत असेल. म्हणून मी सहज तुमच्याशी गप्पा गोष्टी करायला आले. काही चुकलं मागलं असेल माफ करा मला. आणि सहज मी आपलं बोलत आहे बोलत आहे बोलत आहे. कसे आहात मित्रांनो? फाईन. हाय गाईड्स, हे माझं किचन आहे. आणि आत्ताच हे एवढे भांडे घासले, बापरे, बा एवढे भांडे घासले. एवढे कामं असतात घरात, ते कामं असतात. लेडीजला तर खूपच कामं असतात, जेंट्सला पण असतात म्हणा बाहेर. आणि माझी ड्युटी पण असते. सगळं करून ॲडजस्ट करून आपण आपला छंद जोपासायचा. काय म्हणता अजून? काय मग नवीन वर्ष येतं आहे, काय नवीन वर्षात काय काय प्लॅन प्रत्येकाचे वेगळे असणार. आपलं काही नाही, आपलं नवीन वर्ष रोजच असतं. आपण नवीन वर्ष रोजच मानायचं. मस्त खायचं, राहायचं, स्वस्त आपले छंद आहे जोपासायचे. आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची, केअर करायची. आणि देवाने आपल्याला एवढं चांगलं आयुष्य दिलं आहे तर चांगलं जगायचं. आणि टेन्शन सोडून द्यायचं. टेन्शन वेगळा भाग आहे, प्रत्येकाला असतं, मला पण आहे, पण मी घेत नाही. काही काही वेळेस घेते म्हणा, घ्यायसारखं असलं तर घेते. तुम्ही म्हणाल ही मुलगी काय बकबक बकबक करते, काय तुमच्याशी काही बोलायला विषय असंच बोलली. आणि काय म्हणता मग, कसे वाटता व्हिडिओ? आणि काही शॉर्ट फिल्म पण आहे मित्रांनो, माझ्या मैत्रिणींनो. आणि छान आहे. आता रील्स वगैरे चालू आहे, मीडिया खूप छान वाढला आहे. काही छान करतात, आपल्याला साजेल गुजेल असं छान चालू आहे. आणि काही नाही, आता माझं चहाचा वेळ झाला आहे, आता चहा करायचा आहे. नंतर मग मला करायचे कढीगोळे.
मला वाटतं आमच्या विदर्भात कढी गोळे आणि भाकरी खूप प्रसिद्ध आहे. तर आज आज माझा मूड झाला आहे की मी काहीतरी करावं, भाकरी आणि कढी गोळे आणि ठेचा. आणि त्या शेंगा येतात ना, तुरच्या शेंगा, त्याचे दाणे पण काढायचे बाकी आहे. तुम्ही म्हणाली बाई गप्पा करायला आली का काय करायला आली? अरे मी असंच ब्लॉग बनवला आहे, गप्पाच करते. असं सहज मन मोकळं बोलायचं छान. उद्याचं कोणी पाहिलं, आजचा दिवस गेला तो छान छान जगून घ्यायचं, स्वस्त राहायचं, मस्त खायचं प्यायचं. आणि काय, आपल्याला जी आवड आहे ती करायची. एक स्त्री आहे म्हणजे तिने फक्त कुटुंबच सांभाळायचं, फक्त जेवणच बनवायचं, हेच करायचं हेच नसतं ना. प्रत्येकाचं मन असतं. आपल्याला एक चांगलं स्वयंपाक करणारी लेडीज पण एक चांगली गृहिणी असते. तिला तो छंद असतो चांगलं बनवायचा, घर साफसूफ करायचा. हे पण एक छंदच असतो. ते काही आता तिने जेवण नाही बनवलं एका लेडीजने तर सगळे उपाशीच राहणार ना. मग तो एक छंद आहे. आणि कोणाला ॲक्टिंगचा असतो, जसा मला आहे तसा. कोणाला आहे तर सिंगिंगचा असतो, कोणाला डान्सचा असतो, कोणाला कसला असलो. प्रत्येकाला छंद असतात प्रत्येकाचे. पण माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे, की ज्याला जो छंद आहे त्याने ते पूर्ण करायचा. आपल्या ज्या छंद आहे ते जीवनामध्ये आपण आलो आहे तर टेन्शन तर राहणारच आहे. पण आपले जे छंद आहे ते जोपासायलाच पाहिजे ना. आणि आता कोणी कोणी आम्ही आधी करायचो तर नाव पण ठेवायचे. पण आम्ही काही लक्ष दिलं नाही नाव ठेवण्याकडे. आणि आता काही काही जण म्हणतात, अरे आता तरी बंद करा, हे करा ते करा. कशाला बंद करायचं? तुमच्या घरचं खातोय आम्ही, आमच्या घरचं खातोय ना. आम्हाला जी आवड आहे आम्ही करतोय ना. काही करतोय वाईट, चांगलंच करतोय ना. आमचा छंद आम्ही जोपासतोय, व्हिडिओ करतोय, रील करतोय. आणि काही नाही आता मग करायचे रील वेळ भेटला तर. आणि बाकी पण आहेत टेन्शन. पण तुमच्यासोबत सहज गप्पा गोष्टी मारायला आली. आणि सहज काही चुकलं माकलं असेल तर सॉरी. आणि ब्लॉग आणेल मी, दुसरा ब्लॉग तयार करणार, अजून चांगला ब्लॉग तयार करणार. आता सहज तुमच्यासमोर गप्पा गोष्टी मारू म्हटलं म्हणून मी आले. तर कशा आहात मित्रांनो मैत्रिणींनो, गाईड्स? आता आता मला चहा करायचा आहे. मला आठवलं की मला चहा करायचा आहे. नंतर मी ते कढी गोळ्याची डाळ टाकली ना, ती मला काढायची मिक्सरमधून. आणि नंतर मला करायच्या आहे भाकरी. भाकरी खायला येतात छानपैकी कळण्याच्या भाकरी. ज्वारी दळायची, त्याच्यामध्ये 1 किलो ज्वारी दळली, त्याच्यामध्ये उडदाची हे काय उडीद टाकले, अख्खे उडीद टाकले. त्याला कळण्याची भाकरी म्हणतात. कळण्याची भाकरी खायला येतात का? आणि गाईड्स, प्रत्येक रील वेगवेगळा असतो. आणि मला जेव्हा वेळ भेटला, मी चालू चालू स्वयंपाक करताना माझा मूड झाला तर रील करते, कुठे असली रील करते. तेवढं आपलं मनोरंजन होतं. आपले डोक्यातले विचार चालले जातात, आपल्या डोक्यातलं टेन्शन चालले जातात. आणि अजून काय बोलू मी तुमच्याशी? अजून मला अजून मला काही बोलायचं नाही आहे. आता नवीन वर्ष येतं आहे, मग प्रत्येकजण ठरवतं बा आपण 31 डिसेंबरला पार्टी करू, आपण काहीतरी आपल्या स्वतःमध्ये बदल करू. अरे तुम्ही असं करायचं ना, सगळ्यांनी म्हणजे प्रत्येकाने जर ठरवलं की आपलं नवीन वर्ष रोजच आहे, रोजच नवीन वर्ष आहे, तर आपण तसं मग स्वतःला चेंज करू शकता. आपल्यातलं काही वाईट वाईट आपल्यासोबत म्हणजे आपल्याने काही वाईट चुकी झाली असेल, हे झालं असेल, तर कोण चुकी झाली असेल तर क्षमा मागून घ्यायची. आणि चांगलं राहायचं आपलं, छान हसत खेळत राहायचं. देवाने छान जीवन दिलं आहे, कारण त्याचा भरोसा नाही. आज आहे ते जीवन जगून घ्या, भविष्य कोणी पाहिलं तर का नाही. भूतकाळ गेला, आपण सगळे वर्तमानात आहे, तर वर्तमान पाहिजे ना. भूतकाळ बघू अजून, भूतकाळ तर गेलाच आहे, भविष्य बघू येणार. अरे मला असं काय बोलू, मला समजतच नाही आहे. मी ठरवून बोलत नाही आहे, मी ठरवून ब्लॉग करत नाही आहे. सहज मूड झाला म्हणून मी ब्लॉग करते. जर काही चुकी झाली असेल तर सॉरी गाईड्स. गाईड्स, मग माझं यूट्यूब चॅनल आहे रुपाली लक्ष्मी फिल्म प्रोडक्शन, रुपाली पोपळे. आणि फेसबुक पण आहे आणि इंस्टाग्रामवर पण माझं अकाउंट आहे. आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा,
शेअर करा आणि आणि काय करा, बेल आयकॉन बटन दाबा. म्हणजे मी जे पण व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला सांगण्याची गरजच नाही आहे, तुम्हाला ते माहिती आहे. डायरेक्ट ते येणारच तुमच्या इथे सबस्क्राईब केल्यावर. करते मी प्रयत्न, अजून दुसरा ब्लॉग मी करणार, छान करणार. आता सहज तुमच्याशी बोलायला आली. मला हसू नका की या बाईने कोणता ब्लॉग तयार केला आणि कोणता टाकला, कोणता कसं, असं काही नाही आहे. मी साधंसुद्धा तयार केलं, तुमच्याशी बोलली आणि ब्लॉग टाकते. तो चुकी माफी माफ. काही माझ्याने बोललं गेलं असेल, काही जास्त कमी बोललं गेलं असेल, काही चुकी झाली असेल तर माफ करा. आणि सगळ्यांना न्यू इयरच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या. हाय गाईड्स, बाय बाय गाईड्स.